आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। रेशन कार्डची प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन वितरित करावी। अविनाश मडेखांबे, प्रतिनिधी दिनांक 1/8/2024। अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रेशन कार्डची प्रक्रिया, ज्यामध्ये नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड यात नाव समाविष्ट करणे वगळणे आदी ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। त्यामुळे जनतेची शैक्षणिक, शासकीय विविध योजनेतील जी कामे रेशन कार्डमुळे होतात ती प्रलंबित आहेत आणि ऑनलाईनमुळे या प्रक्रिया होत नाहीत। सर्व्हर नसल्याने कोणतीच प्रक्रिया होत नाही। तालुक्यातील जनता यामुळे धान्यापासून वंचित होत आहे। त्यामुळे जनतेची अडचण तात्काळ लक्षात घेऊन ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरित करावे। रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, युनिट वगळणे, नवीन रेशन कार्ड देणे आदी कामे त्वरित ऑफलाईन पद्धतीने चालू करावे, असे आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष अविनाश मडेखांबे यांनी तहसीलदार विनायक नगर यांच्याकडे केले आहे। यावेळी तहसीलदार यांनी तत्काळ धान्य वितरित करण्याचे आदेश दिले। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र युवक नेते प्राध्यापक राहुल रुही, शहर अध्यक्ष अजय मुकनार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, मेहंदी मिया जिडगे आदी पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये जे रेशन कार्ड प्रक्रिया ऑनलाईन व्हायची ऑफलाईन देण्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। अक्कलकोट तालुक्यामधील जे पूर्वीपासून नवीन रेशन कार्ड असतील, दुबारा रेशन कार्ड असतील, विभक्त रेशन कार्ड असेल, हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी गैरसोय होत आहे आणि ऑनलाईनच्या नावाखाली या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचं लूट होत आहे। कारण का सध्या जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्यामुळं सगळीकडे लाडकी बहिणींचं धावपळ चालू असताना एकीकडे ज्या बहिणींचं राशन कार्डमध्ये नाव नाही आणि ज्या बहिणींचं इथून राशन कार्डमधील नाव कमी करून दुसऱ्या गावी लग्न झाल्यामुळे ते नाव कमी करून त्या राशन कार्डमध्ये परगावी नाव समाविष्ट करण्यासाठी नाव कमीचा दाखला लागतो। मग अशा पद्धतीने यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड केल्यामुळे त्यांच्याकडे यामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांना नाव कमी करण्यासाठी टाळाटाळ होत आहे। व तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन राशन कार्ड केलेत आणि यापूर्वी जे राशन कार्ड झालेले आहेत, विभक्त रेशन कार्ड असेल, दुबारा रेशन कार्ड असेल, नवीन रेशन कार्ड असेल, यांना काही राशन कार्डला आरशी नंबर किंवा 12 अंकी नंबर नसल्याने त्या लोकांचं कोणतेही कामं होत नाहीत आणि तहसील ऑफिसला असेल, कोणत्याही शासकीय ऑफिसला गेलं तर त्यांना आरशी नंबर किंवा 12 अंकी नंबर त्या ठिकाणी राशन कार्डचे मागत आहेत। हे जाचकाठी या ठिकाणी रद्द करून ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन करण्यात यावा आणि संबंधित जे तलाठी असतील आणि राशन दुकानदार असतील यांच्याकडे आरशी नंबर आणि 12 अंकी नंबर देण्यात यावा अशी मागणी अक्कलकोटचे तहसीलदार मगर साहेबांकडे केलेली आहे। तात्काळ ती मागणी त्यांनी मान्य करून संबंधित तलाठी असतील, राशन दुकानदार असतील त्यांना आदेश द्यावा। आरशी नंबर तलाठी किंवा राशन दुकानदारांनी द्यावं आणि 12 अंकी नंबर जे असेल ते त्यांनी द्यावं आणि गेल्या 10 दिवसापासून जे सर्व्हर डाऊन असल्यामुळे जे लाभार्थ्यांना राशन देण्याचं बंद केलेलं आहे तेही ऑफलाईन करून त्यांना राशन देण्यात यावी अशी आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। अन्यथा हे न झाल्यास तर अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर आम्ही बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देतो।